शकतो, मराठीमध्ये MBA ची डिग्री घेऊ शकतो. आता भाषा हा त्या ठिकाणी भेद राहिलेला नाही. आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी देशामध्ये एक नवीन चमत्कार केला. अर्थशास्त्री विचार करतायत की संपूर्ण दुनियेमध्ये मंदी असताना भारतामध्ये मंदी का नाही. भारताची अर्थव्यवस्था ही गेल्या 10 वर्षामध्ये 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर कशी आली. हा ज्यावेळेस अर्थशास्त्री विचार करतात, मोदीजींनी काय केलं. मोदीजींनी गरीबाला सक्षम करून अर्थव्यवस्था मोठी केली. करोडो घरं बांधले, अर्थव्यवस्था मोठी झाली. करोडो घरात पाणी पोचलं, अर्थव्यवस्था मोठी झाली. करोडो घरात लाईट पोचला, अर्थव्यवस्था मोठी झाली. आणि आता भारत येत्या काळामध्ये जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आणि 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे काय. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नेमकं काय होतं. अर्थव्यवस्था मोठी होते तर संधी तयार होते. अर्थव्यवस्था मोठी होते, रोजगार तयार होतो. अर्थव्यवस्था मोठी होते, नोकऱ्या मिळतात. अर्थव्यवस्था मोठी होते, लोकांना आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता पंख त्या ठिकाणी लाभतात. हे जे करोडो करोडो देशातले युवा आहेत, या युवांच्या हाताला काम देण्याकरता आमच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार मोदीजींनी केला. आणि तो करत असताना या देशातला काळा पैसा संपवून या देशातल्या काही ठेकेदारांनी या ठिकाणी सगळा काळा पैसा जो आपल्या तिजोरीत ठेवला होता, या देशामध्ये GST आणून काळ्या पैशाचा व्यवहार बंद करून देशाच्या गरीबाचा पैसा गरीबापर्यंत पोहोचवून एक नवीन अर्थचक्र हे मोदीजींनी तयार केलं. त्यामुळेच आज भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त संधी आणि नोकऱ्या जर कुठल्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत. आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात आणि आपल्या नितीनजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं, ज्या प्रकारचे रस्ते तयार झाले. मी बॉर्डरला गेलो होतो, त्या ठिकाणी लेह लद्दाखला गेलो होतो. तिथले मिलिटरीचे सर्वोच्च अधिकारी म्हणाले, ओ मोदीजींनी परिवर्तन केलं. मी म्हटलं काय केलं. म्हणे पूर्वीचं सरकार म्हणायचं बॉर्डरवर सीमेवर रस्तेच तयार करू नका, रस्ते तयार केले तर समोरून आक्रमण होईल. समोरच्या देशांनी सीमेवर रस्ते तयार करून टाकले. त्यामुळे त्यांचं सैन्य, दारूगोळा, तोफा या आणण्याकरता त्यांना 8 तास लागायचे, आम्हाला 8 दिवस लागायचे. त्यांनी हल्ला केला तर तो हल्ला आम्ही परतवू शकत नव्हतो. पण मोदीजींच्या नेतृत्वात, आमच्या नितीनजींच्या नेतृत्वात बॉर्डरवर आता असे त्या ठिकाणी रस्ते तयार झाले, ते जर 8 तासात दारूगोळा आणतील आम्ही 4 तासात आणू शकतो आणि त्यांचा मुकाबला करू शकतो. हे मी म्हणत नाही, आज आपल्या सैन्याचे अधिकारी म्हणतात. हे परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं. आज वंदे भारत ट्रेन, भारतामध्ये तयार झालेली ट्रेन, एक अशी ट्रेन जी जगातल्या कुठल्याही श्रीमंत देशाला लाजवेल अशा प्रकारची ट्रेन, वंदे भारत ट्रेन भारतात तयार झाली. भारताचे रेल्वे स्टेशन हे एअरपोर्ट सारखे होत आहेत, बस स्टेशन एअरपोर्ट सारखे होत आहेत. भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड काम आज चाललेलं आहे. आणि यासोबत भारताला बलशाली बनवण्याकरता मोदीजींनी मेक इन इंडियाची सुरुवात केली. आणि जो भारत आपले शस्त्रास्त्र सगळे इम्पोर्ट करत होता, आम्हाला जर रशियानी, इस्रायलनी शस्त्रास्त्र दिले नाहीत तर आम्ही दुश्मनाचा मुकाबला करू शकत नव्हतो. 10 वर्षामध्ये शस्त्रास्त्र इम्पोर्ट करणारा भारत आज बलशाली झाला, आत्मनिर्भर झाला. आता भारताचे शस्त्रास्त्र भारत तयार करतो. आमच्या भारतामध्ये आज या ठिकाणी कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार होतं, वॉरशिप तयार होते, सबमरीन तयार होतं, सर्व प्रकारच्या गन तयार होतात, सर्व प्रकारचे मिसाईल तयार होतात. आता जगातल्या 50 देशांना भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो आहे. अशा प्रकारची अवस्था भारताची है. अब भारत की ओर बुरी नजर उठाकर देखने की हिम्मत कोई नहीं कर सकता. ऐसा मजबूत और बलशाली भारत मोदी जी ने तैयार किया.
आणि जे जगाला जमलं नाही मोदीजींनी ते करून दाखवलं. जगामध्ये चंद्र